नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 10व्या युनिटमधलं चौथं जे आपलं पार्ट 2 आहे ते आपण इथं कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, काही जर क्वेश्चन चांगले वाटत असतील किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर लगेच कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 41 बघा. अब्राहम मास्लो थेरी इज, कोणती थेरी आहे अब्राहम मास्लोची? तर ह्युमन मोटिवेशन थेरी और हायरार्की ऑफ द नीड. आता हे अब्राहम मास्लो याच्यावर सुद्धा 2014 मध्ये जी ITI प्रिन्सिपलची एक्झाम झाली त्याच्यावर या अब्राहम मास्लोवर क्वेश्चन आला आणि त्याच्यामुळे तो एक्झामच्या दृष्टिकोनातून तो महत्वाचा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. म्हणजेच अब्राहम मास्लो यांची कोणती थेरी आहे? ह्युमन मोटिवेशन थेरी और हायरार्की ऑफ द नीड ज्याला म्हणतो आपण, ती ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 42, अब्राहम मास्लो ट्रायंगल बॉटम टू टॉप फ्लो कसा आहे? बघा, पहिले खाली काय फिजिओलॉजिकल नीड्स आहे, नंतर सेफ्टी नीड्स आहे, नंतर लव्ह अँड बिलॉंगिंग आहे, नंतर इस्टीम आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन शेवटी आहे. तर त्याचा ऑप्शन नंबर 1 हे असाच क्रम बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात बॉटमला फिजिओलॉजिकल नीड्स, त्याच्यानंतर सेफ्टी नीड्स आहेत, नंतर लव्ह अँड बिलॉंगिंग आहे, इस्टीम आहे आणि सेल्फ ऍक्च्युलायझेशन शेवटी आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे त्याचं. क्वेश्चन नंबर 43, चूज द करेक्ट रिगार्डिंग अब्राहम मास्लो ट्रायंगल. आता बघा, फिजिओलॉजिकल नीड मध्ये काय बेसिक गोष्टी येतील ना, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी याच्यामध्ये येतील, म्हणजे फंडामेंटल बायोलॉजिकल रिक्वायरमेंट फॉर सर्वायवल, ते बरोबर आहे. सेफ्टीमध्ये काय सिक्युरिटी, प्रिडिक्टिव्हिटी इन वन्स, बरोबर आहे. नंतर लव्ह अँड बिलॉंगिंग मध्ये काय सोशल कनेक्शन अँड ॲक्सेप्टन्स, ते त्याच्यामध्ये येईल. इस्टीम मध्ये काय ना रिकग्निशन, कॉम्पिटन्स अँड रिस्पेक्ट या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे काय रिलायझिंग वन्स फुल पोटेन्शियल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर याचं किती आहे? 1 बरोबर आहे. 43चा ऑप्शन नंबर सुद्धा एकच आहे, म्हणजे हे सगळं व्यवस्थित आहे. अब्राहम मास्लो एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, त्यामुळे हे तिन्ही क्वेश्चन व्यवस्थित करणं इथं अपेक्षित आहे. नंतर हर्बर्ट सायमन थेरी, कोणकोणत्या थेरी आहे त्याच्यात? 2 नंबरचा ऑप्शन आहे. बाउंड्री रॅशनॅलिटी पण आहे, सॅटिस्फाईंग आहे, डिसिजन मेकिंग थेरी सुद्धा त्यांची आहे. क्वेश्चन नंबर 45, चूज द करेक्ट सेंटेन्स. फेडरिक हेझबर्ग मोटिवेशन हायजीन थेरी इंट्रोड्यूस, बरोबर आहे, त्यांनीच काढली ती. हायजीन फॅक्टर इन्क्लूड सॅलरी, वर्किंग कंडिशन, बरोबर आहे. आता सॅलरीचा जो फॅक्टर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मोटिवेशन वाटते, परंतु हे याच्यामध्ये घेतलेलं आहे. ते मोटिवेशन फॅक्टर इन्क्लूड अचिव्हमेंट, रिकग्निशन, रिस्पॉन्सिबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट, तिन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे 45चं इथं करेक्ट उत्तर असणार आहे. थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय इंट्रोड्यूस बाय, हे कोणाची थेरी आहे? डगलस मॅग्रेगॉर, थोडंसं नाव अवघड आहे परंतु हे एक्झामच्या दृष्टिकोनातून डगलस मॅग्रेगॉर यांची थेरी ऑफ एक्स अँड थेरी ऑफ वाय ही थेरी आहे, तर ती एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. क्वेश्चन नंबर 47, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. बघा, इन थेरी एक्स मॅनेजर बिलीव वर्कर आर लेझी, अवॉइड वर्क्स अँड नीड स्ट्रिक्ट कंट्रोल. आता एक्स म्हणजे काय? असं नकार, असं लक्षात ठेवायचं. असं क्रॉस करणे म्हणजे काय? नकार, म्हणजे ते निगेटिव्ह सेंटेन्स अप्रोचनं आलेलं आहे. वाय म्हणजे काय? सगळीकडे आपण येस म्हणजे हो म्हणतो, तर तसंच त्याला लक्षात ठेवायचं. मॅनेजर्स बिलो वर्कर आर रिस्पॉन्सिबल, क्रिएटिव्ह अँड कॅन वर्क इंडिपेंडेंटली इन थेरी वाय, म्हणजे थेरी वाय मध्ये काय? सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. थेरी एक्स म्हणजे असं क्रॉस म्हणतो ना आपण ज्याला, निगेटिव्ह याना अर्थ, तसंच थेरी एक्स मध्ये सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणून दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 48, हा 48 नंबरचा क्वेश्चन ITI प्रिन्सिपल 2014चा जो काही पेपर होता त्याच्यामध्ये हा पेपर आला, हा क्वेश्चन आलेला आहे. हर्बर्ट सायमन थेरी, अ मॅनेजर हू ॲक्सेप्ट द फर्स्ट सॅटिस्फॅक्टरी फॅक्टरी सोल्युशन टू अ प्रॉब्लेम हॅज अ मेड, आणि रिकामी जागा दिली, डिसिजन फाईल. अ मॅनेजर हू कंटिन्यूज टू सर्च फॉर द बेस्ट पॉसिबल सोल्युशन इन इज सिकिंग टू फाइंड आउट. आता याचा ऑप्शन नंबर पहिले सॅटिस्फाईंग आहे आणि दुसरा मॅक्झिमाइंग आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. तर हा क्वेश्चन ITI प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 49, हर्बर्ट सायमन रिलेटेड विथ, कशाच्या रिलेटेड आहेत ते? सिस्टीम अप्रोचची थेरी आहे त्यांची. ऑप्शन नंबर 49 च ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 50 बघा, मेन एलिमेंट ऑफ द सिस्टीम कोणकोणते असतात? इनपुट असते, प्रोसेस असते, आउटपुट असते, त्याच्यामुळे बरोबर आहे सिस्टीम किंवा सिस्टीम अप्रोच करायचं.
म्हणजे काही जरी आलं तरी आपल्याला लक्षात यायला हवं. क्वेश्चन नंबर 51 बघा, न्यू पब्लिक मॅनेजमेंट इन्व्हॉल्व इफिशियन्सी असते, कॉम्पिटिशन आहे, कस्टमर फोकस तिन्ही आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. न्यू पब्लिक मॅनेजमेंट इन्व्हॉल्व 3 कोणकोणते असतात? इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस तिन्ही आहेत, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा, की कंट्रीब्युटर इन द न्यू पब्लिक मॅनेजमेंट कोण आहे? ख्रिस्तोफर हुड आणि डेव्हिड ऑसबॉर्न हे दोन्ही सुद्धा आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 54 रिकामी जागा दिली आपल्याला. द सिरीज ऑफ द ऍक्टिव्हिटीज दॅट an organization perform to create, produce and deliver a product or services to customer while adding value at each stage. तर काय त्याला व्हॅल्यू चेन म्हणतात, चेन व्हॅल्यू नाही, हे असे फसवाफसवी करते आयोग, तर थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 54 किती आहे? ऑप्शन नंबर 2. तर त्याचं चेन व्हॅल्यू उत्तर नाही, तर व्हॅल्यू चेन म्हणतात, त्याला चेन नाही म्हणत, व्हॅल्यू ऍडिंग सुद्धा म्हणत नाही, व्हॅल्यू चेन हा शब्द व्यवस्थित आहे. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 55 बघू, द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू चेन डेव्हलप बाय कोणी डेव्हलप केला? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर 1 मायकेल पोर्टर. ऑप्शन नंबर 55 किती आहे सांगितलेलं आहे? ऑप्शन नंबर 1 म्हणजे मायकेल पोर्टर यांचा आहे. ड्यू पोर्टर नाही, रिकार्डो पोर्टर नाही, ॲनी पोर्टर नाही, तर त्याचं उत्तर आहे मायकेल पोर्टर यांनी व्हॅल्यू चेन कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे. क्वेश्चन नंबर 56 बघा, अकॉर्डिंग टू द मायकेल पोर्टर व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज क्लासिफाईड कोणकोणते असतात? एक डायरेक्ट असते आणि दुसरं इनडायरेक्ट असते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर किती असणार आहे? याचं 2 करेक्ट असणार आहे, एक डायरेक्ट व्हॅल्यू चेन आणि दुसरं असते इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन. तर हे मायकेल पोर्टर यांनी क्लासिफिकेशन 2 याच्यामध्ये केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 57 बघू आपण, activities directly add the value to the product or services and are closely related to the production and delivery qualities. हे डायरेक्टली ऍड केलेलं म्हणजे काय? ऑब्विसली डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी असणार आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 58 बघू, procurement of the raw material, production, manufacturing, marketing and sales and distribution, after the sales service, providing a customer support, कॉल हे कोणत्या सगळ्या डायरेक्ट थेट आहेत ना या, म्हणजेच कसं त्या असणार आहे? डायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटीज आहेत. क्वेश्चन नंबर 59 रिकामी जागा दिली, दिस ऍक्टिव्हिटी सपोर्ट द मेन ऑपरेशन बट डू नॉट डायरेक्टली प्रोड्यूस द प्रॉडक्ट. मग कोणते असतील? डायरेक्ट नाहीत प्रोड्यूस करत, ते इनडायरेक्ट असतील, म्हणून 59 ऑप्शन नंबर किती असणार आहे? तर 2 म्हणजे इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 60 बघू आता, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, अकाउंटिंग अँड फायनान्स, परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच IT, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच R&D, ऍडमिनिस्ट्रेशन आर ह्या थेट आहेत का? नाही, हे इनडायरेक्टली आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 61 बघा, जेंडर बॅलन्स इन द मॅनेजमेंट मीन्स रिकामी जागा दिलेली आहे, रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन ऑफ द मेन अँड वुमन इन द मॅनेजमेंट अँड लिडरशिप पोझिशन विदिन अन ऑर्गनायझेशन. बघा आता काय जेंडर बॅलन्स म्हणल्यावर ऑब्विसली इक्वल रिप्रेझेंटेशन असणार आहे, ऑप्शन नंबर 1 उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 62, पीपल पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट इन द मॅनेजमेंट मीन्स एम्प्लॉईज ॲट डिफरंट लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन टेक द पार्ट इन, सगळ्या गोष्टीत पार्ट घेणार, म्हणजे डिसिजन मेकिंग असू द्या, प्रॉब्लेम सॉल्विंग असू द्या, वर्क कमिटी असू द्या, क्वालिटी सर्कल असू द्या, जॉईंट डिसिजन मेकिंग असू द्या, काही असू द्या, सगळं आपण करेक्ट करणार, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 63 आता रिकामी जागा दिलेली आहे आणि रेफर्स द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ POLC, पोल्क, याला असं पोल्क वाचत असतं, म्हणजे आता हे कधी कधी हा फ्लो सुद्धा आहे, ते पोल्क हे शब्द लक्षात ठेवा. पोल्क म्हणजे काय? प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लिडिंग अँड कंट्रोलिंग किंवा डायरेक्टिंग म्हणत असतो त्याला आपण. ऍक्टिव्हिटीज अँड रिसोर्सेस टू जनरेट, इम्प्लिमेंट अँड सस्टेन न्यू आयडियाज, प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस एक्सेट्रा, त्याला काय म्हणतो आपण? मॅनेजमेंट ऑफ इनोव्हेशन असं म्हणतो. मॅनेजमेंट ऑफ डिझाईन नाही, मॅनेजमेंट ऑफ क्रिएशन नाही, आणि चौथं येण्याचा प्रश्न नाही, ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 69 घ्या आता, सिक्स थिंकिंग हॅट्स इज अ क्रिएटिव्ह अँड पॅरलल थिंकिंग टेक्निक डेव्हलप बाय कोण डेव्हलप केली? तर त्याचं नाव आहे एडवर्ड बोनो यांनी डेव्हलप केलेली आहे. 69चा ऑप्शन नंबर 1 म्हणजे एडवर्ड बोनो. आता बघा क्वेश्चन नंबर 70, चूज द करेक्ट अबाउट सिक्स थिंकिंग हॅट्स. आता व्हाईट
हॅट्समध्ये काय असते, डाटा, फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन. आपण म्हणत ना का डाटा कुठं ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करायचा का काय, तसं लक्षात ठेवायचं आहे. रेड हॅट म्हणजे काय, फिलिंग, इंट्युटिव्ह थिंकिंग हे याच्यामध्ये येते. ब्लॅक हॅटमध्ये काय, क्वेश्चन्स, डिफिकल्टी, डेंजर. आपण म्हणतो ना जिथे जिथं काळा आहे काहीतरी डेंजर झोन आहे, तर तसं ते सहज लक्षात राहते. ब्ल्यूमध्ये काय, प्रोसेस, इंडस्ट्रीमध्ये बघा ॲप्रॉन घालून लोक प्रोसेस किंवा जिथं चालू असते ना काही एखाद्या डिपार्टमेंटची प्रोसेस, तिथं ब्ल्यू ॲप्रॉन असते त्यांच्यावर, त्याच्यानुसार आपल्याला सहज लक्षात राहते. ग्रीन म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. येलो म्हणजे काय, आशावाद, ज्याला ऑप्टिमाइज किंवा बेनिफिट्स आपण म्हणतो, तर ते असे हे सगळे कलर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. 71चा बघू आता. Government is the exercise of economics, political and administrative authority to manage the country's affair at all levels. This definition of the governance given by पुन्हा UNDP ने दिलेली आहे डेफिनेशन. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. रोल ऑफ द गव्हर्नन्स आर कोणकोणते, अकाउंटेबिलिटी असते, ट्रान्सपरन्सी असते, रूल ऑफ लॉ असते, पार्टिसिपेशन असते, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, सगळ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 73 बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स. रिस्पॉन्सिबिलिटी इज द टास्क फोकस, बरोबर. अकाउंटेबिलिटी इज द रिझल्ट फोकस, कारण की रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, काम दिलं एखादं, परंतु त्याचं काय रिझल्ट लागो नाही लागो, ते फक्त ते कामच असते. परंतु जबाबदारी म्हणजे काय, की फक्त दिलेले काम बाबा परफॉर्म करायचं, त्याचं एंड प्रॉडक्ट रिझल्ट काय आहे त्याला काही घेणं देणं नसते. अकाउंटेबिलिटी तसं नाही. अकाउंटेबिलिटीमध्ये कसं असतं, की एखादं टास्क परफॉर्म केलं की त्याचा रिझल्ट किंवा आउटकम काय आहे याच्यावर फोकस असते, त्याला आपण अकाउंटेबिलिटी असं म्हणत असतो. अकाउंटेबिलिटी बिलॉंग्स टू ओनली वन पर्सन हु अँसर फॉर द फायनल आउटकम. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. अ मॅनेजर ऑर द लीडर मे डेलिकेट एनी ऑफ द फॉलोइंग. हे देऊ शकते. अ मॅनेजर ऑर द लीडर मे डेलिगेट एनी ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, आणखीन हे असं लिहा. हे समोर क्वेश्चन आता कम्प्लीट होते. हा क्वेश्चन आय टी प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये आलेला, एक्सेप्ट असं. आता क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे क्वेश्चन वाचताना कसं वाचायचं, मॅनेजर ऑर द लीडर मे डेलिगेट एनी वन ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. आता ऑप्शन बघा, आता फक्त रिस्पॉन्सिबिलिटी देऊ शकत नाही, बाकी ते सगळं देऊ शकते, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे 3 करेक्ट आहे. अथॉरिटी देऊ शकते, वर्कलोड देऊ शकते, अटेंडन्स ॲट द मीटिंग टू रिप्रेझेंट द डिपार्टमेंट देऊ शकते, परंतु त्याची जबाबदारी हे देऊ शकत नाही असं म्हणणं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 75 बघू. अ मॅनेजर ऑर द लीडर मे डेलिगेट एनी ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. बघा आता, आता बघा तुम्ही म्हणा सर वरच्या ह्याच्यात तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलं, परंतु आपल्याला काय करायचं आता, इथं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अकाउंटेबिलिटी आहे, वर्कलोड आहे, ऍक्टिव्हिटी आहे. मग जर असा क्वेश्चन जर आला या 75 सारखा, तर आपल्याला काय करायचं, तर स्पर्धा परीक्षेत मोस्ट सुटेबल उत्तर काढायचं आहे. आता इथं अकाउंटेबिलिटी शब्द नव्हता, म्हणून आपण रिस्पॉन्सिबिलिटीला मोस्ट सुटेबल कन्सिडर केलं. आता इथं अकाउंटेबिलिटी आहे ना, म्हणून ऑप्शन नंबर इथं 2 लिहिणार. नाहीतर सर वर तर तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आन्सर सांगितलं, इथं तुम्ही अकाउंटेबिलिटी सांगता, तर तसं नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सगळे जरी आन्सर बरोबर आहेत, त्याच्यामधलं मोस्ट सुटेबल किंवा मोस्ट करेक्ट आन्सर शोधायचं असते. म्हणून इथं तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी, आता इथं अकाउंटेबिलिटी नव्हता म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथे रिस्पॉन्सिबिलिटी, तिथं ऑप्शन अकाउंटेबिलिटी नाही ना. इथं कसं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी, वर्कलोड आहे, इथं दोन्ही आहे, तर त्याच्यामधला मोस्ट सुटेबल अकाउंटेबिलिटी आहे. त्याच्यामुळे आपण ऑप्शन नंबर 2 हे इथं उत्तर योग्य आहे. क्वेश्चन नंबर 76. चूज द करेक्ट सेंटेन्स. एव्ही डायसी इज द फादर ऑफ रूल ऑफ द लॉ. बरोबर आहे. रूल ऑफ द लॉ फॉलोज द सेफ. सेफ म्हणजे काय, सुप्रेमॅसी ऑफ लॉ, इक्वॅलिटी बिफोर द लॉ आणि प्रिडॉमिनेशन ऑफ द लेगल स्पिरिट. बरोबर आहे. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. एव्ही डायसीवर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, तर रूल ऑफ लॉ त्यांनी काढलेला आहे, तर ते एव्ही डायसी हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 77. यूज ऑफ ICT म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बाय द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस, एक्सचेंज इन्फॉर्मेशन अँड इम्प्रूव्ह द इंटरॅक्शन बिटवीन सिटीजन, बिझनेस अँड अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कॉलेज, त्याला ई गव्हर्नन्स म्हणतो. आय प्रिन्सिपल गट अ मध्ये फेब्रुवारीमध्ये हे ई गव्हर्नन्सची साधी डेफिनेशन विचारलेली आहे. तर क्वेश्चन नंबर 78 बघा. इज अ नॉट द मॉडेल ऑफ ई गव्हर्नन्स. कोणतं नाही याच्यातलं. G2C असते का, गव्हर्नमेंट टू सिटीजन आहे. G2B असते का, गव्हर्नमेंट टू बिझनेस सुद्धा आहे.
G2E गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई आहे का? हो, हे सुद्धा आहे. G2G गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे का? हे सुद्धा आहे. नंतर G2P हे मॉडेल नसते. ऑप्शन म्हणजे काय, ई नसते ना याच्यामध्ये, म्हणून काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 हे येणार नाही, कारण की हे सगळे मॉडेल आहे. म्हणजे हे जे वरचे आपण चार केले, फक्त याच्यामध्ये G2P गव्हर्नमेंट टू पब्लिक नाही, ते गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजे विच इज नॉट द मॉडेल ऑफ ई गव्हर्नन्स, ते ई गव्हर्नन्सचं मॉडेल नाही. क्वेश्चन नंबर 79. Interaction between government and the business called as G2B. The purpose of G2B काय असते? त्याचा पर्पज सिम्प्लिफाईंग द बिझनेस रिलेटेड वर्क गव्हर्नमेंट सर्व्हिसेस. बरोबर आहे, फक्त त्यातलं एकच बरोबर आहे. रिड्यूस द बिझनेस रिलेटेड नाही, हे याचा काही संबंध नाही, हे दूर दूर संबंध नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 80 बघा आता. इलेक्ट्रॉनिक्स इंटरॅक्शन बिटवीन गव्हर्नमेंट डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और एजन्सीज ॲट द सेंट्रल स्टेट और लोकल लेवल्स कॉल्ड ॲज. आता काय, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असणार ना, एका गव्हर्नमेंटचं इंटरॅक्शन दुसऱ्या गव्हर्नमेंट सोबत आहे, त्यामुळे काय येणार आहे? G2G येणार, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, म्हणून ऑप्शन नंबर इथं 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या. काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.